सामान काशीनाथ येणार होते हां मला म्हणा येतो म्हणून अजून येते आले वाटतं आले बसा पाटील. बसा काशीनाथराव नाही बसा ना बसा तुम्ही बसा ना. ए यार तुला खुर्ची घ्या ना नाही, खुर्ची आद्या खुर्चीचं काही नाही आहे एवढा टाइम नाही हा बसायला ना? रिलॅक्स नाही. बरं, बरं काय? मी काय म्हणतो आपलं त्या दिवशी बोलणं झालं होतं. हा चालतं हा ना पेन्शन बिशन आम्ही 35,000 सांगितले बरं का. हा काय काय बाई 35,000 सांगितले सगळं ते सगळं नका टेन्शन घेऊ रिटायरे हो. आणि पैसा पाणी सगळं सांगितलं पोरगा अमेरिकेत आहे हा फक्त आता त्यांचं करायचं मागचं पुढचं. चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही पण का हो बाबूराव लग्न केलंच पाहिजे का. अहो पण आता ही आता इष्टेक आहे एवढी काय करायचं? हे सोनं नाणं हे काय तिचं करतात म्हातारपणाला फोर्सवर झालं ना तेच काय करायचं. झालं चांगलंच आहे का मग किंवा आता तुमचं वय झालं जवळजवळ 60-61 वर्ष हा आणि त्याचं लग्न कधी व्हायचं तोपर्यंत तुम्ही परत 80 वर्ष हो. हा? माझ्या एकटा एखादा लेवा झाला ना का हो? पुरा पडेल एखादं वारसदार पाहिजे ना हो. तो अमेरिकेचं पोरगा त्याचं काय मग. अमेरिकेचा आहे, तो तिकडेच करून टाकणार आहे तोवर पप्पा मला लागणार तुम्ही काळजीच करू तो नका तिकडे सेटल होईल हा आणि त्यानं केलं असेल जमलं केलंय तर. असेल तर त्याचं कायला वय कळतं? 35-40 वर्ष होत आलं हा. केलं असेल जमलं तर बरं का. मग ऐका. सगळी सोय होऊन झाली आपण आहे ना ते बोललो होतो ना काजल मॅडमला बोललो होतो ना. त्यांचं हाय कोणतरी आमचा सगळा विषय वेळ हा का हा सगळा विषय झाला त्यांना समजून सांगितलं हा ते म्हणे येतो म्हणे आम्ही मग इथला पत्ता बित्ता देऊन टाकला. हा का इथलं विचारित चालेल मग काय प्रॉब्लेम नाही आलं का या बा तुमच्या मनात ज्या गोष्टी येतात तुम्ही सांगून मोकळं होऊन. हा ते नका हा काही लपवायचं नाही नंतर कटकट नको. हे बाय एवढं घर आहे आपलं बरोबर 2 ठिकाणी आपल्या ना सिटीमध्ये बंगले घेऊन ठेवले अहो एक कावळ्या कुत्र्याचीच जण होणार आहे आता मला पोरगा अमेरिकेला तो काला येईल इकडं खेड्यावर यायला हा? काही लय मोठा माणूस आहे. मग काळजी तर दिवस निघून जातील इकडं. त्यानं आयटी केलं वाटतं ना. हा बाबा तुला लय पगार पगार त्याला 5 का 6 लाख रुपये पगार. 6 लाख रुपये महिना आहे त्याला हा त्याला गरज नाही इडली हो 6 लाख म्हणजे झालं किती ते. कोटीचं पॅकेज होत त्याचं हा वर्षाचं 6 लाख पेक्षा जास्त पडत ना ते. हो मग तर असं आहे मग आता काय तुम्ही चांगलं सांगितलं ना मग मी तर ह्या मताचं होतो ना तुम्ही अजून बायको तर कराच करा 2-4 नोकर चाकर बी ठेवून घ्या. नाही बात की आता झाल्यावर बायको एकदा झाली ना रिटायरचा पैसे भेटले कोटी रुपये भेटले तरी. पण आता नुसतं पैशाला काय करता सगळं हाताने करावं लागत आहे. हा. मग काय करता काय त्या पैशाला नवरातला करते पाटील त्याला मी काय म्हणायचं माहिती का बाबूरावला अहो तुम्ही नोकर ठेवा नाही म्हणे नोकर ठेवलं तर माझं शरीर चालेल का स्वतः हाताने करायचं सगळं. स्वतः कष्ट केलंय स्वतः म्हणून तर आतापर्यंत टिकलो बरोबर आहे. नाही तर काय काय अर्ध्या मारे सर्व्हिस मध्ये मरून जाते हा. कोणाला अटॅक आले कोणाला झटके गेले कोणाला पॅरलेस गेला रिटायर होऊन तुम्ही अजून रिटायर काय कडक माणूस अजून 25 वर्ष बेवणे 10 तोळीची चेनच केली वाटतं. हा डायरी का काय? आता काय सांगा सगळा. 10 तोळीची चेन हे बी असेल 4-5 तोळ्याचं. हे 5.5 तोळ्याचं हा का हो दणगं काय बुवा. मग माल नाही त्यांच्याकडे दाखवते ना बरं का हा 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 दाखवते नाही म्हणून तो टिकला ना. अहो त्यांनी अजून कार सुद्धा घेतली नाही कार. नाही नाही पाय चालायचो हा का शरीराचा व्यायाम व्हायचा म्हणून तो आतापर्यंत एवढं हजार काहीच नाही. आजार काय खडका आपटले बेवणे आपल्याला हा अजून इंजेक्शन माहिती नाही काल म्हणते गोळी काल म्हणते तिने सर्दी नाही खोकला नाही माझ्या काही आयुष्यात मी बाबूरावला आजीर पडतानाच पाहिजे नाही 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 कधीच नाही पाहिलंच नाही कधी. तब्येत ठेवली त्यांनी मेंटेनन्स एकदम. हो बॉडी बिडी एकदम जशी आहे तशीच आहे. पहिले आता काय करतो लग्न झालं का हा, बायको सांभाळायची हा, मस्त दोघांना फिरायला जायचं इकडे तिकडे फिरून घ्या, 2-3 फिरून घ्या. गाडी ठेवून देतो हा. बाबा सांभाळ तू इडलं नाही बायको आली का मस्तपैकी कार बीर घ्या हा. पैशाच एक ड्रायव्हर ठेवून देतो हा आहे की नाही जिडं वाटले तिथं मजा जायचं. करून घ्या ना. चालेल चालेल हे जेवण परत नाही ना हो आता आहे ना या बाय एवढे दिवस कष्ट केले ना हा. आता त्या पैशाचा आनंद घ्यायचा. आनंद घ्यायचा बस बस रिटायरमेंट लाईफ शेवटी गव्हर्नमेंटने कशाला केलं सांगा. बरोबर आणि आज पेन्शन चालूच आहे परत मरेपर्यंत हा. असं मरोस तर पेन्शन त्यांना खर्चावे किती काय किती बरोबर की नाही? अहो नवीन पब्लिकला तर पेन्शन नाहीये नाही ना आता नवीन जे लागणार त्यांना पेन्शन नाही नाही. जुने होते म्हणून यांना हो. पेन्शन जुनी होती. पण ते खरं पेन्शन चांगलं होतं बरं का मग. म्हणजे माणसाला आधार राहायचा. आधार राहायचा नाही पोरायनं सांभाळलं सोनाईनं सांभाळलं तर त्या पेन्शन माणूस तो जगत होता शेवटपर्यंत. शेवटपर्यंत पोरा का मागायचं काम नव्हतं पैशाचा विषय कसा आहे माहिती आहे? एक खटी किती वेळ आला ना हो. 10 कोटी आले तर माणूस कुठून कुठे लावून मोकळा होता होतं अडचण होती पैशाची लगेच नाही, माणसाला. महिन्याची महिन्याला भेटत ना. हा खर्चायला असं मग. छान आहे पण हे असं काय खोचलंस तू मावशी इडी का ग तू अगं असं नाही खोचायचं ए, ते जाऊ मिरे दे. बघ कशा केल्या तुम्ही बरं आहे, फक्त चांगलं आहे. बघ, माझा फोन बी नुसता खिशामध्ये कसा करतो राणी जाऊ दे ग मला काही इंटरेस्ट अरे, नाहीये आपण कशासाठी चाललोय तिकडे? माहितीये लग्न करताय तुम्ही माहितीये ना तुला मग किती छान वाटतंय ना तू छान साडीमध्ये. वाटते मग हं? बस ना अजून मग काही नको नको हातचा बस जास्त बटबट झाला का नाही मेकअप? झाला बघ ताई व्यवस्थित आहे ना हा व्यवस्थित आहे
तुला तर तीच साडी आवडती काळी नाही दुसऱ्या जास्त जरा चांगल्या घालायच्या ना. जाऊ दे ग मरू आता दे. मला पाहायला जायचं का तुला पाहायला जायचंय? काय बाया चांगली वाटते ना साडी किती छान. चांगली आहे ग पण बरे आता जाऊ दे. आता तिने काय काय केलं माहिती का असं पदरी तो खोसून घेतला. हा मी खांद्यावर पदर काकूबाई घेतला. सारखं हा आहे ना. हा. हा काय ते पहिल्या ठिकाणी बी गाबाळी तर गाबाळीच राहिली. आता तरी जरा चांगलीच राह तुला म्हणजे सांगू का ताई त्या लोकांनीच मला गबाळ बनवून टाकलं होतं. Same मला काही खेड्यात- इंटरेस्ट नाही खेड्यासारखेच बरं का. राहते. ते बघ केस कसे करून टाकलेले. मी तुला सांगितलं होतं ना नीट राह जराशी आवर म्हणून. मला पहिली गोष्ट इंटरेस्ट नाहीये पण आता तुमच्यामुळे येते. चालायचं असेल तर असं चला नाही तर राहू द्या. असं चला म्हणजे काय आमचा उपकार चालली काय तिकडं? हा बरोबर तेच बरोबर. हा मी कोर ठेवणार तुला ड. पण मग आता झाली ना तयार. हा मग झाली तर मी ते सांगते. आणि तिथं गेल्यावर वच 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 करू नको. काय म्हणतं काय नाही पोरग काय आहे कसं आहे आणि व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित आहे. माझं झालंय बोलणं ते समाभाऊ आणि ते काशीनाथ भाऊ त्यांच्याशी ते सांगितलं माझं पहिले लग्न झालं होतं म्हणून. नाही तर सगळं मग तिथे गेल्यावर- सांगितलंय. आता मला पुढं आपल्याला पाहिलं त्याच्यासाठी तर जायचंय ना. त्यांना सांगितलं ते पुढचं माणसांना तिकडे समोर सांगणार आहे ते पार्टीला. मग आपण बिना सांगितलंच निघणार आहे का असं? चालेल. मग आता चला मला पर्स घेऊ द्या पैसे पिशे घेऊ द्या मोबाईल पुढे आहे माझा तिथंच. हा ठीक आहे हा. चल. आणि काय सांगितलं समजलं ना? हो. तिथे गेल्यावर नाही तर मला असंच नाही मला तसंच नाही. हा, विचार मावशी, तुला पहिलेच तू तिकडे गेल्यावरती असं झालं होतं ते लोकांचं तुला खेड्यात देऊन दिलं पण हे चांगले एकदम मस्त आहे. ते विचारून घे सुशिक्षित तुला जे घरातले. विचारायचं ते हा. चांगलं विचारून घे. आणि तू नको वचवच करू तिडं. नाही नाही नाही, मी शांतच बसते. हा अजिबात तू वचवच करायची नाही तिडं. ही मला सांगतो तू जास्त बोल नको. ही जास्त बोलते हा. नाही ती बोलणार नाही ती गप्प बसत. फक्त तुला काय प्रश्न विचारायचे ते मला काय विचारायचं ते विचारेल. तिचं काय काम नाही. तिला आता घरीच ठुला असतं पण एकटं ठुता नाही येत म्हणून तिला न्यावं राहिलंय. घे तिला पण सोबत. झाले निघाले वाटतं ते. निघाले. हा थांब. आला 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 फोन आला पुन्हा. हॅलो हॅलो हा कुठपर्यंत आले हो? हा आलो आलो 10 मिनिटाचं दाखवते. हा येतो बर बर चालेल या या. हा. हो हो बारीक काम झालं नाही आपण 10 मिनिटामध्ये. आलं का एक काम कर ना इड लय गरम लय गरम होते हा, चला. तिथंच बसू झालं. चिकूच्या झाडाखाली. हा मग काय हा चला चिकूच्या झाडाखाली. ए पुरी गप ना गप काला झाडू तोडी. अगं गप ना ते पाहुणे पाहू राहिले गप बस. तू गप बसली तर बरे. आले बरं का? आले आले चपला बरोबर इथं आले काढा. आले. हा. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बस बरोबर आले चुकले नाही ना. नाही नाही चुकलो नाही. आता चुकायला काय आता सगळे मोबाईलवर सगळं हे झालेलं आहे त्याच्यामुळं काय आता जिकडे तिकडं सगळं थोडी जेवण वाटते ना काय. नवरी जेवण वाटते म्हणून थोडी. ओ आव ती माझी पोरी ही माझी बहीण हिच्यासाठी. ही आहे का? हा नाही मग ते बरोबर आहे नाही चांगली ही पोरगी आहे का तुमची? माझी पोर आहे ती. असं मला वाटतं तिच्या संग करायचं काय. अहो काय मग तेच म्हटलं ही जरा जास्त हा, असं. केलं नसतं ते नाही. म्हणजे मग हे का नवर देव. हा मी ना तुम्हाला नाही तुम्ही पहा बरं आता तुमच्या पुरीची तेच ना म्हणा. हा, तेच हा, ना. त्याच्यामुळे ते तरी मी याला म्हणलं असं नाही म्हणणार. नाही ही हे आहे का? हा, हे चालेल, चालेल. हा, तिचं लग्न व्हायला होतं पहिलं बर पण ते काय नांदवलं नाही त्या लोकांनी. लई मारजोड करीत होतो. असं हा लई काही पोरं सोरे गेला. नाही नाही काही नाही काहीच नाही. वर काल होऊन दिलो मानव हा, बरोबर. असं गणगण. ते काय झालं ती 6 महिने जायची 2 महिने इकडं 2 महिने तिकडं असंच झालं तिचं. असं. ती नीट राहतच नव्हते. हा एवढी जावलीतच गेले मग त्यांची. हा लईच आगाव माणूस होता तो. ही अशी सोबत लय गरीब वाटते चाला. गरीब नाही म्हणजे बोलत ती येत तिला बोल ना बाई आता. नाव काय बोलू माहिती काय का? आता? नाव काय कांबळे आहे का पूर्ण नाव? आता सांग ना काय बाया म्हणजे? बापाचं सांग आपल्या. बापाचं सांग आडनाव सांग कमळी माधू पवार. मग हा हा असं मी थोडस इसरायचं काय नाही हो बोल सर काय. नाही नाही हो ते आता कसं झालं घाबरून हा का? घाबरू नको त्या माणसाला लय बोलायला लागत आहे. हा मी त्याचं काय सांगा झाडाला बोलायला येतो झाडाला डायरेक्ट ये काय हा आता येस आपण ये बा माणूस लय मोठा आहे आता. बाबराव मा नाव. हा बाबर सोनं खूप मस्त एकदम भारी माणूस, मोठ्या बर का रिटायर झाले ना ते. रिटायर जवळजवळ कोटी रुपये बँकेत पडेल. पोरगा अमेरिकेला आहे मोठा पण त्याचा काही संबंध नाही त्याला ते काही देणार नाही प्रॉब्लेम. नाही येणार काही नाही. का नाशिकला 2 फ्लॅट आहे. हा हा असं असं एडला पसारा एक मुलगा जमीन आहे, तो तिकडं सेट झालेला आहे. हा लय राष्ट्राने हे बा त्यांच्याकडे तिचं काही नाही एवढं तिला काही इस्टेट बिस्टेट एवढं हा फक्त तिला नवरा चांगला पाहिजे. पहिले हे असं झालं ना मग जीव पळाला आहे
त्याच्यामुळे आता तिला असं वाटत मला चांगलं जीव लावणारा माणूस पाहिजे. लय जीव लाईल, लय प्रेमळ प्रेमळ माणूस. बाकी काही नाही. ती सगळं काम धंदा हे तुमचं सगळं सावर आहे. तुम्ही जर त्यांचं कुत्रा पाहिलं नाही, कुत्रा सुद्धा जाडजूड हो सुद्धा जीव लावतो मधल्या खोलीत आहे, मधल्या खोलीत हा ना. बाहेर नाही काढत त्याला मी. लय जबरदस्त आता कसं माणसाला हे केलं तरच पुढं चालेल. तिचं बाकीचं तेच सांगते, तिला फक्त माणसं हे बघा तुम्हाला एक सांगतो, मी सर्व्हिसला होतो पण माझ्या बायकोला आजार झाला, त्या आजारात ती वारली. अच्छा हा त्याच्यामुळे आता मी रिटायर झालो. पण आता सामाभाऊचं काशीनाथ भाऊचं लय चाललं का बाबराव तुम्ही करा बा एवढं इष्टिकेचं, तुम्ही काय करणार आहे, हा, तुमच्या मग पोर अमेरिकेला आहे. भाकर तुकडा घालायला हा कोणी पाहिजे ना. कवर हाताने करत्या नाही म्हण बरं. मला अमेरिकेला तुमचा पोरगा आहे बा, पोराला जवळजवळ वर्षाचं कोटीचं पॅकेज आहे. हा लय पाहिजे त्यांच्याकडे. जवळजवळ 20-25 वर्ष पोरपा माक सुद्धा येत नाही बोला. मग भेटायला येत त्याने लग्न केलंय का काय केलंय त्यालाच माहिती. हो बाई. हा फोन बिन येत असेल ना. हा फोन घ्या काय 4-6 महिन्यातून पैसे पाठवतो ना, पैसे पाठवतो. म्हटलं मला 1 लाख रुपये पाठवतो मग. म्हटलं पाठवूच नको म्हटलं, तुला काय घ्यायचं तिकडे तू घे अमेरिकेला. हे ब्रेसलेट कितीच आहे? कसं 5.5 तोळ्याचे बाई. हा आता 5.5 तोळे म्हणलं सोनं काय 1.5 लाख रुपये सोनं आहे. 7-8 लाखाचं ब्रेसलेट नाही चांगलं चांगलं. अजून तर लय दागिने मध्ये लय दागिने. पण राहणीमान साधं बरं का. साधं हे बा असेच कपडे घाल. रिटायरमेंट असलं राहणार. सवय पहिल्यापासून. हा मग आता इथं राहणार वनात राहायचं तर ते थोडस नाही, होत. लग्न झाल्यावर पण घेणार आहे ड्रायव्हर पण गाडी दोन घेणार दिवस राहत्या. हे 2 दिवस राहत्या, बाकी तिकडे राहत्या. समजा मग 4 व्हीलर पण घेणार आहे. घेणार ते गाडी घेणार हिल चालवते ती गाडी. नाही ते नाही माणूस ठेवून देऊ माणूस. बरोबर, ठेवून ते द्यायचं. लवकर ठेवून देतील. शेती करायला सुद्धा हे घर सांभाळायला सुद्धा तुला काही माणसं. विचारायचं तर विचार. हा तुला काही प्रश्न असेल तर विचार. तू विचार ना, व्यसन वगैरे का म्हणा. नाही अहो सुपारीचं हा व्यसन मग नाही तिला हो त्या तेवढंच माणसाला. कारण ना तो होता पहिला दारुड्या सिगरेट काय काय नाही नाही, चालायचं तुमचं म्हणणं बरोबर आहे बरोबर म्हणून तिला आहे. त्याचं- लोकांना पैसा दिसला का काही पांद्या फुटा द्या, कोणाला व्यसन सुटा द्या, कोणाला बाईचा नाद लागतो, कोणाला काय लागतो. हे धंदा नाही आपल्याजवळ. व्यसन असं हो. दाखवलं नसतं. लक्ष्मी टिकवायची राहते लक्ष्मी. बरोबर आहे पाय पाहून हा बरोबर लक्ष्मीचा उत्मास नाही करायचा. नाही नाही नाही. काय सांगा बरोबर आहे की नाही. बरोबर हे पुरुष शिक्षण किती व्हायले. तिचं हा झालं भरपूर आहे. हिशोब टिशोब आला बरोबर. मतलब हा, बस. तुमच्या मतलबापुरतं तिच्यापर्यंत काय येणार हिशोबर पिशेब. मी वर जायपर्यंत हिशोब माक राहील. हा तू मला झोपात विचार मग किती घालू किती 42 का रे बा. मग 7 घालून 42. हा म्हणजे शिकेल आहे ते बी. म्हणजे पाता रिटायर मी. सर्व्हिस केलेली आहे. हा मग सर्व्हिस सर्व्हिस म्हणल्यावर. म्हटल्यावर रिटायर. बस. बरोबर बरोबर अनुभव लई ओळख पाळख लई सगळं सगळं असलं. कोणाशी बिडायला आपल्याला कोणाशी पण. पण मी शक्यतो आता इंडायचं बंद केलंय. माझा इडे येतात. हा का हा फार्म हाऊसला मावल्यात ज्याला भेटायचं असलं ते. गप्पस. काय काय म्हणते. नाही नाही ती काही नाही असंच जाते पुरी जाते काय पुरी. अजून हे ना, तिचं नाही करत. शिक्षण चालू नाही जमलंय तिचं बी पण आता मावशीचं झाल्याशिवाय मला तिचं नाही ना करता येत. अच्छा 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 आता हिचं झालं का लगेच तिचं करायचं जमून ठेवलं तिचं पण लगेच. बरं आहे, बरं आहे. मग बरं आता लगेच चला उठ. जाऊ दे काही नाही. हा हा काय पण मग देणे घेण्याचं काही विषय नाही. नाही नाही, या वयात काय घेते आता. कारण आता कसं आहे माहिती का. बरं आम्ही ना आज म्हटलं आम्ही लांबून आलोय आजच्या दिवस राहणार आहे इकडं. बरं बरं राहा आमची सोय होईल का बा असं. हो राहा लय मोठं घर आहे हो राहा. एक काम करायचं का हा हे बरं राहावी आणि आज आम्ही बी आहे ना चालू चालू मंदिर तुम्हाला टाकून घेऊ. तुमच्या हाताने स्वयंपाक पाणी नाही, बनवा. आज नको आता आज राहू घर पाहू हा. बसू बोलू. आधी टाकायची माळ. नाही नाही, नाही आज उद्या टाका वाटलं उद्या तर. परवा, हा मग लागलं तर आम्ही थांबून घेऊ मग तिची तयारी आम्हाला तयारी कसं आहे नको, जरा सभा साड्या हे बघ आणली, ते काय आता आणलं. प्रवासाने जाम झाले आणि त्या प्रवासामध्ये परत त्याच्या आता आले लगेच हे हा, सगळं लगारी लावायचं. दुकान बिकान असेल तिला एखादी साडी आणायला लागल असं कसं माहिती टाकायला. आता आम्हाला काय माहित नाही लगेच कपडे नाही आणले तर ना काय आम्ही. करतील ते आता आराम करतील, हा. फ्रेश होतील, मग स्वयंपाक पाणी बनवतील आणि जेवण खावणं मग उद्या करतील, बी आराम आम्ही तयारी करतील. करू 2 दिवसात मग उद्या करून सकाळी तुम्ही या लवकर, बरं. तुम्ही फ्रेश होऊन या जरा. चालेल. नाही तर या बिगर आंघोळीची तुम्ही काय नाही, सांगत आम्ही सगळी तयारी करून येतो. हा हार बीर बारीक घालून येतो. हार बीर घेऊया, हार बीर सगळं घेऊन पैसे टाकू का लगेच? हा? पैसे टाकू का? कशाला? नाही, आणि मग मग आज जोडीदारासाठी जोडीदार काय एवढं- सांगणार? मग- हा मग तेच. बरं मग आता जाऊ मध्ये हा. मध्ये हा, आम्ही यांना स्वयंपाक- घरी बी दाखवून आम्हाला द्या. घर दाखवा. आम्ही निघतो मग. हा स्वयंपाक. थांबला तर जेवायला का रे? नाही नाही जाता आता तुमचे पाहून रावळे बरं चला मग याला घर बीर दाखवू देतो मध्ये. दाखवा तुम्ही. बरं चला मग चला. चला काय आहे इथे बाबा? काहीच नाही पडलं आपण चला हा चला आपण उद्या लवकर या, उद्या येतो. वेळ घालू नका. आम्ही चांगली तयारी करून ठेवतो. हा व्यवस्थित तयारी करून हा, ठेवा. एकदम मस्त तयारीतच राहू आम्ही. तुम्ही आले का लगेच जाऊ आपण. हा आता आम्ही काय करू अंधार पडायच्या आता इकडे दुकानात अगं, चपला घाला ना चप्पल तुम्ही. घाल ना, चप्पल बी विसरून जा तिच्या लग्नाच्या नादात. आता आनंद झाला. मग बाय आता पाय आणि कुठं जाणार आहे चप्पल इडच आहे. पालती नका घालू चप्पल हो.
ती झाली ती खालती. फालती झाली का चला लांब आहे. हा हा या चला आपण चला बरं बरं या मग हा चल. होय सर्व आता जेवण बिवणं झाले माझं पण झालं जेवण. बरं कसं काय वाटलं घर मी नाही लय भारी झालं असं ना हा जेवण बिवण ते मस्त झालं हा, हा. काही टेन्शन आता जेवण तुम्हीच बनवाल तुमच्या हातानं हा 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 आता सगळं माहित होऊन गेलं ना कुठं काय तुम्ही दाखवून हा, हा, दिलं हा. त्याच्यामुळं काहीच हेच नाही आता असं बरं आता बा आता 11 वाजले बरोबर हा, ना हा, हा, हा. तर आता तुम्ही काय करा मी झोपतो इडं आणि तुम्ही झोपतो बेडमध्ये हा बरोबर हा मध्ये पाठीमागं, जातो. पाठीमागं, हा, हा? हा, हा. बिनधास्त. फॅन बिन आहे ना मध्ये हा फॅन बिन सगळे हो हा ना काही टेन्शन नाही हा असं मग बिनधास्त. काही नाही काही नाही हा? बस नाही का ताई नाही बस बस त्या गप्पा मारायचा कडे बरं नाही, गप्पाचं नाही काही कसं नाही. तुमचा प्रवास होईल म्हटलं प्रवासाने जाम होईल असतील नाही गप्पा नाही काही हा. आता झोपूनच घेऊ म्हणजे कसं सकाळी लवकर उठायचं परत सकाळी आपल्याला लवकर उठायचे हा, सकाळी परत ते तयारी काशीनाथ भाऊ सामा भाऊ येतील हा, मग हा सकाळी. तेव्हा अजून झोपेलेच एक काय हा, तयारी लवकर उठा तयारी करा हा म्हणजे उद्या आपल्या माळेचा कार्यक्रम करून घेऊ आहे की हा, नाही हा, चालेल हा? चालेल चालेल चालेल. मग चला बरं, घ्या पडून मग जा मग हा? तुम्ही झोपा बरं आरामात. जेवण व्यवस्थित झालं ना मग एकदम मस्त हा, झालं चालेल. आता काय तुमचं सगळं होतं हो. घरामध्ये त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही चालेल चालेल या मग हा हा पडा पडा हो या बापरे या, या, या. इकडे या. बरं ताई ऐक ना मी सगळं काही भरून ठेवलंय बॅगमध्ये हा काय करीत तिथे कपाटाची चावी आता काय अगं, राहिलं त्या मी लॉक कपाटात? करून ठेवलंय ते राहिलं तू कामे काम काढलं नको तू करू सगळं काढून ठेवलं. सगळं ही काय ना दोन पावलं मागच राहते सर. ऐक हळू हे बघ मी पूर्ण बॅग भरून ठेवली तिकडे एक आहे अजून एक तिकडे पण आहे ना फक्त आता गळ्यामधलं आणि हातामधलं राहिले काढायचं आता आहे ना ए, ती रुमाला सत्तू नाही तर घे तुझ्या थोबड्याला नाही, लावून. नाही, नाही, अगं ताई ही मागची काय का हारू मला तू माझ्याकडे दे हिचा भरोसा नाही हे काम कर तू धर आणि तू काढ आणि मी बॅग घेते हा बरं हिचा भरोसा नाही हे काढायला काढायला मी लावते. आणि तिथे जाऊन मग तू नको, नको. ओरडू नको ताई तुझा काय भरोसा नाही तर तुझ्या तोंडाला लावून घेशील उचलून नाही लागल ताई आपल्याला अगं तू ऐक ना पागल मी एक काम करू का? अगं थांब मला पहिले चेक करू दे ती जागे आहे का तर हा उठायचं नाही बाबुराचा फोन नाही आला काय भानगडे हो 9 वाजत आले ना आयला, म्हणजे आपल्याला जास्त काळजी बा त्याच्या लग्नाची हा इला. बाबुराव आयला, काय भानगडे गड्या बाबुराव आयला, काय माणूस उघडलं अरे काय यायला खुश होऊन गेला का गेले काय मागायला गेले काय माहिती आपले सोडून गेले का पण दरवाजे बंद आहे ना बाबुराव कोण आलंय आता ये बाबा हे बाबा काहीला काही उमजानच बा काय झालं काय टाइम बरं राहिला वाटलं. कधी नाही होत असं बाबुराव अरे जाऊ का काय आम्ही अरे या ना मध्ये कोण आहे दार तर उघडायचे आय आय या बाबा उघडायचे येत सांगायचं ना उघडायचे म्हणून मला हं? काय झालं हे उमजानच बा मला उमजा तब्येत किती बिघडली वाजले तब्येत बिघडली काय झालं काही कळालंच नाही हो. 9:30-10 वाज झाले आता हा काय हो हे ते मी पाहून रोज- झाले तयार पाहुणे त्या पाहुण्या ना मागे बेड झोपेले हा का पेढं. दार का उघडच ठेवून झोपला खायला लागे बेगेला उठलं काय माझ्या ध्यानातच नाही बरं काय करू मी येऊ पाहून मागून पाय बरं तुम्ही बसा त्याला म्हणा उठा म्हणा
आवरा टायर म्हणा. बियर होत असेल पाहतो मी. बर पहा हो इले कुठे आहे गड्या बाबूराव तर म्हणे इकडे बाय कुठं बायाचं तपासणी काही नाही इकडे नाही गेला पाठी मग बाथरूमकडं काही नाही हे बी बांधे जातील कुठं द्या कुठे गेले गड्या का हो बाबूराव हा बायचं तर तपासणी मध्ये बाथरूम बिथरूम मध्ये असते. अहो, नाही ना बाथरूम बी पाहिलं मी आवाज देऊन पाहिला का? आवाज देऊन पाहिलं सगळे घर चेक केले मी हे आता काय करावं डोकं. गच्ची तर नाही गेल्या थांबा मी गच्ची पाहून येतो पहा बरं गच्ची पाहून येतो मग गरमाटामुळे वर झोपायला गेला असेल तर काय. अहो गच्चीची बी कडी बांधे हा काय हा कडी बांधे बरं बाहेर बी नाही ना काय म्हणलं बाहेर बी असेल तर बाहेर नाही हं? काय शना बरं मी तिकडे सारखं बरं सांगा. ही कुठे आहे चेन चेन नाही. ब्रेसलेट कुठे आहे ब्रेसलेट नाही काय कुठे काय झालं काय नाही हा काही समजायलाच मार्केट नाही. हे गेलं तुम्ही त्याला बरोबर रात्री जेवण केलं आणि मी इकडे झोपलंय. मोबाईल कुठे आहे फोन फोन तर करायचं यार तू मोबाईलही नाही. नाही नाही मग गेलं अरे सगळं. बापरे बाबूराव भरला गाड्या घंटा काय केलं ते मला काही कळालंच नाही हो. अरे पण एवढं काय झोपत राहतं का एवढं डायरेक्ट झोपत का माणूस हा काहीतरी लावलं माझ्या चेहऱ्याला. डोळे लहाले डोळे आले अहो काहीतरी दिलं बरं का पावडरचं काहीतरी पावडर सारखं काय वास येतोय. खाऊ वाशवलं का असं नाही पण ते मला समजलं नाही झोपात झोपेल होतो मी झोपतच येत. 12-1 दरम्यान. म्हणलं बरं होईल झोपेतच retirement बेशुद्ध नंतर. गेलं. हा ना रिटायरमेंट नंतर मस्त बायको बिकू मग. भेटेल हा आता एक काम करा बाबराव आता इथे बसण्यात काय अर्थ नाहीये आपण चला आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाकेल. गेलं त्या अहो 100% गेलं. बरं थांबा फोन करून पाहा. फोन नाही करून पाहिलं ना आपण हा फोन करून पाहा ना. हा स्विच ऑफ स्विच ऑफ. 100% गेलं तुमच्या जवळच्या होत्या का त्याला हा, जवळच्या नाही असंच हो ओळखी लय नाही. जवळच्या नाही ओळखी पाळखीच्या ओळखी होत्या पाळखीच्या. ती लय दिवसाची म्हणायची आम्हाला हा का बुवा, हा स्थळ पास स्थळ पास आई स्थळ माझी पास. बहिणी म्हण ती हा. म्हण काजल म्हण बहिणी म्हणून बरोबर. हे काय बाबूराव घाम येऊ राहिला मग. आपल्याला येऊ राहिला म्हणजे ते औषध बिषध काहीतरी दिलं काहीतरी बरोबर. दिलंय औषध. यायला. म्हणजे अशा जगात हाय बा लुटणार आहे हे बा. असं करून राहिले काय लग्न करायचं सांगा बरं सांगा. म्हणजे आपण विचार किती केला दिवसात जेवायचं आणि काय? आता एक करा बाबा काही लग्न करू नका काही नका असं राहिलं ते बरं. रे बाबा पोलीस स्टेशनला चाल तू पोलीस एवढं स्टेशनला. मग नाही कंप्लेंट देऊन टाकू 10-20 लाखाचं सोनं गेलं काही चेष्टा आहे का कंप्लेंट तर देऊन टाकू ना. मग चला कंप्लेंट देऊ. हा कंप्लेंट देऊ हा. म्हणजे कमीत कमी पेपर मध्ये बातमी देत लोकांना कळलं तसंही असं काय होऊ थोडेसे राहिलं लोकही सावध राहतील. लोकं सावध तरी सावधानी त्यांच्या बाजूला. मावाली झाली नुसकान तर जाऊ द्या वाजा. हा पण समोरच्याची नको व्हायला. हा तेच ना मग चला 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 खायला काय बा आपण काय विचार करावा आणि काय घडत हा जे आपण आता चांगलं करायला गेलो ना आपण. हा लावून घेतो ना चल चल लावली कडी. लावलं काय आता सगळं नेलं आता काय राहिलं घरामध्ये हा मग काय